भागवतात एक कथा येते. सावत्र माईनं हात धरला आणि ढकलून दिला. लेकरू रडत रडत आईच्या जवळ आलं. मायनं लेकराला पाहिलं आणि पटकन पोटाशी धरलं. माय सगळं सहन करते, फक्त लेकराच्या डोळ्यातले अश्रू सहन करत नाही. देख सकती हूं मैं कुछ भी होते हुए, नहीं मैं नहीं देख सकती तुझे रोते हुए, नहीं मैं नहीं देख सकती तुझे रोते हुए. माय सगळं सहन करते. मायच्या अंगावर फाटकं लुगडं असू द्या, फाटकं पातळ असू द्या, फाटके कपडे असू द्या तिच्या अंगावर, तिला त्याचं काही वाटत नाही. पण तिच्या लेकराला जर कोणी नवे कपडे नेसवले ना, तिला आपल्या फाटक्या कपड्यांचा विसर पडतो. ती माय आहे. तिला आई म्हणतात. आपलं दुःख विसरून जी लेकराच्या सुखासाठी झटते ती आई आहे. माई बाप ती माता आहे. लेकरू आला, आईच्या जवळ आलं, आईनं पोटाशी धरलं. काय झालं? जब जब मुझ पे उठा सवाल, ओ माई तेरी चुनरिया लहराई. आई, जेव्हा जेव्हा संकट आले, तुझ्या पदराच्या त्या आश्रयाखाली मी आलो. माईचा पदर, एक सांगू का, जे सुख, जे निर्भयता, जो आनंद आईच्या पदरात आहे, तेवढे सुख आणि तेवढी निर्भयता तुम्हाला जगात कुठेच मिळणार नाही. नाही मिळणार, अजिबात नाही. 1893 साली स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेला गेले. स्वामीजी गेले, जग जिंकलं. जग जिंकून स्वामीजी कलकत्त्यात आले आणि कलकत्त्यात स्वामीजींची मिरवणूक काढली. बोललो का रे? तो जग जिंकून आले, तू आठे किडा पाडी राही ना. विठ्ठल विठ्ठल बोल ना कर बरं. आता बोल ना का मांडी घालून बस. चोला करून बसला पुढेच. पहिलेच गॅस भेटत नाही. गेलं ना ते असं लिंक तुटून जाते बघा. अख्खं जग जिंकून स्वामीजी कलकत्त्यात आलेत. कलकत्त्यात स्वामीजींची शोभायात्रा निघाली. रथात बसवलेलं आहे, ढोल ताशे बँड जे काय असेल कलकत्त्याच्या प्रत्येक गल्ल्या सजलेल्या आहे. स्वामी विवेकानंद रथात बसलेले आहेत. अख्खा कलकत्ता सजला आहे. अख्खं कलकत्ता त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देत आहे. आणि आपल्या घराजवळ येऊन रथ थांबला स्वामीजींचा. वास्त्रानं दावत ओढावं आणि आपल्या आईकडे धावत जावं, तसं स्वामीजी त्या रथातून उडी मारून धावत गेले. त्यांची सुरकुत्या पडलेली माय, वार्धक्याकडे झुकलेली माय, हातात पंचारती घेऊन दरवाजात तुळशी वृंदावनाजवळ उभी होती. स्वामी विवेकानंदांना पाहिलं. स्वामीजी धावत गेले, माईच्या पायावरती डोकं टेकवलं. माईच्या डोळ्यातून फक्त अश्रूंच्या धारा वाहत राहिल्या की माझ्या पोटी जन्माला येऊन ही कूस पवित्र केली रे. ही कूस आज धन्य झाली. आज खऱ्या अर्थानं माझ्या वंशाचा कुळाचा उद्धार झाला. अख्खं जग जिंकून आला बाळा. स्वामीजीने हात जोडले, सांगितलं माय अजून जग जिंकलं नाही, वेळ आहे. म्हणले जग तर जिंकून आला. म्हणले थांब. माईचा पदर उचलला आणि आपल्या डोक्यावरती घेतला आणि स्वामीजींनी सांगितलं माय आता मी विश्वविजेता ठरलेलो आहे. तुझ्या पदराचा आश्रय. तुम्हाला इंदुरीकरच परवडतं गडाव. लय बोलता पुरे. सासू लय बोंब मारी बरं तुमच्या नावाने. कीर्तनात बोललं की सासू लय त्रासदायक भेटते बरं पुरे. हो मै जीप काही आहे. विठ्ठल 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 म्हणून तो बाबा लेकरांनी 30 वर्षापासून त्यांना ती सवय पाडून टाकली. त्रस्त होऊन जातं माणूस. धन्य आहे तुम्हाला जे मास्तर वागवता बाप. धन्य आहे त्या मास्तरांना. म्हणून मास्तरांना पगार जास्त आहे. लेकरं साधा त्रास नाही देत. हां बसा देते ते बोल ना. आहे बहीण येण्या घाली बहीण गायरी बोलस लय बोलस माय तू. आई आईच्या जवळ गेले. माईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. लेकराला पोटाशी धरलं, कुरवाडलं.
सांगितलं बाळा रडू नको, माझा ऐक, हे राज्य, ही संपत्ती, हे सगळं साम्राज्य हे मातीला जाणार आहेत. परमात्म्याची जर कृपा झाली तर अशा जागेवरशी बसशील जिथून कोणी उतरवणार नाही. म्हणले मग आई काय करू? म्हणले रानात जा, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजियाला. सगळं त्याग केला. 5 वर्षाचे ध्रुवबाळ ताने, 5 वर्षाचं पोरग आहे. मायनं सांगितलं, मायेच्या शब्दावर विश्वास ठेवला, जंगलामध्ये गेला. मायेचा शब्दावर विश्वास होता, पण मनात एक शंका होती, देवाला भेटायचं आहे, पण देव भेटेल का? मला तर गुरु नाही, संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे कैसी आन भेटती ते साधू. मला ते साधू भेटतील का? मला गुरु भेटतील का? मला कृपा करतील का? 5 वर्षाचं लेकरू विचार करताय आणि समोरून त्या ठिकाणी चिंतन करीत एक ऋषी आले. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, तारे तारे नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण, सूर्य नारायण नारायण नारायण, सूर्य नारायण नारायण नारायण, अग्नि नारायण नारायण नारायण, अग्नि नारायण नारायण नारायण, सत्य नारायण नारायण नारायण, सत्यनारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, नर नारायण नारायण नारायण, नर नारायण नारायण नारायण, भजम नारायण नारायण नारायण, भजम नारायण नारायण नारायण, भजम नारायण नारायण नारायण, हो भजम नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण भगवान की जय. कोणीतरी साधू येतोय, पोरग धावत गेलं आणि पायावर डोकं टेकवलं. नारदाला वाटलं चला पहिली पायरी पक्की आहे. परमार्थातली पहिली पायरी नम्रता आहे. नम्र झाला भूता, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. भक्तीतलं. मी जेवायला जेव्हा गेलो ते लहान लहान लेकरं होते असे, त्यांना कोणी सांगितले, पोरं पट येऊन पाया पडले. महाराज हा 36 वर्षाचा तुमच्या गावाचा परिणाम आहे. 36 वर्ष केलेल्या सप्ताहाचा हा परिपाक आहे. ते त्यांचा स्वभाव आहे, ते बोलतील वटवट करतील, तो विषय सोडून द्या. पण लेकरांना न सांगता लेकरं पाया पडतात. बरं या लेकरांचं जाऊ द्या, जे तरुण मुलं आहेत त्यांचंही पाहिलं मी. एकाही मुलाला सांगावं लागलं नाही, नाही तर बऱ्याच ठिकाणी दत्ताना मायको बरात असत्या, त्याचा बाप त्याचं हा अरे आडातच नाही तर पोर येत येईन कुठून. 36 वर्ष तुम्ही जी सेवा केली त्या सेवेचा हा परिपाक आहे की तुमचे लेकरं परमार्थाकडे वळले आहेत. तुमचे लेकरं सप्ताहामध्ये कार्यरत आहे. तुमचे लेकरं सप्ताहामध्ये मदत करतायत. शेवटची जी पंगत होते, मला सांगा सगळ्यात जास्त कष्ट कोणाचे हो? आज जे गावागावामध्ये ज्या मोठ्या मोठ्या पंक्ती भंडारे होत आहेत, हे फक्त तरुणांच्या जीवावरती होत आहेत. तेथे त्यांची क्रियाशक्ती आहे, ते झटतायत, ते झिजतायत, ते करतायत, आणि त्यांनी जे काम हाती घेतलं ते तडीसच नेलं. मी गावगावचे असे काही मुलं पाहिले महाराज की त्यांनी सांगितलं नाही पैसे जमत का, महिनाभर आम्ही मोलमजुरी करू, विहिरी खोदू, आम्ही कष्ट करू, आम्ही काही करू, महिनाभर आम्ही कष्ट करू, आणि जो पैसा येईल तो आमच्या गावाच्या सप्ताहामध्ये टाकू. ज्या ज्या लेकरांनी ही भावना ठेवली, एक ध्यानात ठेवा, तुमचा येणारा भविष्यकाळ अत्यंत सुखदायक आहे. आज जे पेरलं, जो बोएगा ओ पाएगा, तेरा किया संग आएगा, सुख दुख है क्या, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी. आता माझी कवळाण्याला कथा आहे 16 पासून, गणपती ऋषीपंचमी पासून. सगळे तरुण कार्यकर्ते आहेत, ते सगळ्यांनी त्या ठिकाणी हिरिरीनं भाग घेतला. सगळ्या तरुणांनी त्या ठिकाणी, नाही तर मग वनपटली बी कथा घेतली होती. 3 साव तारीख दिसन कॅन्सल होई गेली. अडचणी आल्या, मौत झाली, कोणीतरी मरत होतं, तारीख डिक्लेअर व्हायची, कोणतरी मरायचं, तारीख डिक्लेअर व्हायची, कोणतरी मरायचं. शेवटी मी कटायचं म्हटलं भाऊ नको, काही करू नका तुम्ही, ते
अडचणी येतात. परमार्थ करताना जर अडचणी आल्या तर समजावं काहीतरी आपलं आड येत आहे. आणि परमार्थ करताना जर सगळं सुरळीत झालं तर समजावं रामरायाची आपल्यावरती कृपा आहे मायबापावर. 36 वर्ष ज्या अर्थी तुमचा निर्विघ्नपणे हा सोहळा पार पडला त्या अर्थी भगवंताची तुमच्यावरती सदैव कृपा आहे. आणि मी तर देवाला एकच मागणी मागेल की देवा 36 वर्ष नाही, नाळ्याचा सप्ताह 36,000 वर्षापर्यंत असा चालत राहावा. असाच चालला पाहिजे. मायबाप पहिली पायरी आहे नम्रता. नारदानं विचारलं, बेटा नाव काय तुझं? म्हणले ध्रुव. कुठं निघालात? म्हणले जंगलात. कशाला? म्हणले देवाला भेटायला. म्हणले जंगलात देव राहतो? म्हणले हो. अरे म्हणले जंगलात देव नाही राहत, बब्बर शेर राहतो. बब्बर खाऊन जाईन, सध्या बिबट्याप सुटेलेत. ध्रुव हसले. म्हणले मला भीती नाही वाटत. म्हणले का? म्हणले आई म्हटली होती सर्वाभूती पाहे एक वासुदेव. देव सगळ्या ठिकाणी, देव नटला ना परी. त्याच्यापुढे माझी आई म्हटली की घाबरायची गरज नाही, देव राखी त्याला मारेल कोण, न मुळे काटा हिंडता वन, देव उभा मागे पुढे. माझी माय सांगते. नारद म्हणले चला दुसरी पायरी पक्की आहे. दुसरी पायरी विश्वास. काही न लगे एक भावचे कारण, तुका म्हणे आन विठोबाचे. दुसरी पायरी. आणि मग ते लेकरू रडायला लागलं. म्हणले तुम्ही नारद नाही असू शकत. अरे म्हणले मीच नारद आहे. म्हणले नाही नाही, तुम्ही कोणीतरी बहुरूपी आहेत, तुम्ही नारद असू शकत नाही. अरे म्हणले बाळा मीच नारद आहे. म्हणले नाही. म्हणले तू असं कसं म्हणू शकतो की मी नारद नाही? म्हणले माझ्या आईनं मला घरातून निघताना सांगितलं होतं की ज्याला एकदा नारदजीचं दर्शन झालं ती देवाचे भेट घातल्याशिवाय राहत नाही. तुम्ही तर मला घरी जायला सांगताय, तुम्ही नारद नाही असू शकत. नारदानं हृदयाशी लावलं, कुरवाडलं त्या लेकराला. आणि त्या ध्रुवाने आपले चिमुकले हात जोडले आणि नारदाला विनंती केली, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, 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 एवढे कृपादान तुमचे मज, एवढे कृपादान तुमचे मज, एवढे कृपादान तुमचे मज. नारदजी तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सज्जन आहात. माझी तुमच्याकडे एक काकुळती आहे, विनंती आहे, मला देवाची भेट घ्यायची हो. तुकोबराज सुद्धा काकुळतीला आले आणि लोकांना विचारू लागले, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, जरी असे ठाव तुम्हा कोणा, जरी असे ठाव तुम्हा लागत से पाया, लागत से पाया येतो काकुळती, लागत से पाया विठ्ठला आय बाबा विठ्ठला, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. तुकोबर आहे, प्रत्येकाला विचारत आहे. ध्रुव बाळ नारदाला विचारतायत. आणि तुकोबर आहे त्या कृपाळू सज्जन असणाऱ्या संतांना, ज्ञानोबरायांना ध्रुव बाळ नारदजीला एक विनंती करताय अभंगाच्या दुसऱ्याच्या. आठवण तुम्ही गावी पांडुरंगा, आठवण तुम्ही गावी पांडुरंगा,
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा 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 हो किंवा माझी सांगा काकुला किंवा माझी सांगा काकुला जीव माझी सांगा काकुलाती जीव माझी सांगा काकुलाती हो जीव माझी सांगा काकुला जीव माझी सांगा काकुलाती जीव माझी सांगा काकुला आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा 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 चैतन्य निर्माण झालं महाराज. लईच गोड, इतकं गोड गातात तुम्ही की लोग हमेशा याद करेंगे. लोकांना जाऊ द्या हो, हम तुम्ही विठाला कोणतीही गोष्ट जेव्हा अंतःकरणापासून केली जाते ना त्याच्यात गोडवा तयार होतो आणि ते तुम्ही करताय महाराज. जीव ओतून ज्याला म्हणतो ना आपण. आणि तुम्ही इतक्या काकुडतीनं म्हटलं की मला गॅरंटी आहे देवाकडे नक्की आपली आठवण जाईल. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझे सांगा काकुळती. देवाला आपली आठवण आली पाहिजे बरं. तुम्ही देवाला किती आठवताय हे महत्वाचं नाही आहे, देव तुम्हाला किती आठवतो ते फार महत्वाचं आहे. आपण तर रोज आठवतो. एक करा माय बापा हो, जाता जाता एक विनंती करेल तुम्हाला, 24 घंट्यापैकी 15 मिनिट देवासाठी द्या आणि 23 तास 45 मिनिट तुमच्या संसाराला वापरा. फक्त 15 मिनिट मागतोय, 15 मिनिट, फक्त 15 मिनिट. 5 मिनिट ज्ञानेश्वरीचं चिंतन करा. ज्ञानेश्वरी माय आपले. आणि एक सांगू का, लेकराला काही जरी येत नसलं तरी लेकराचे हित लेकरू बनून ज्ञानेश्वरी लोक म्हणतात महाराज कळत नाही ना. आम्हाला कुठे कळाली. माय किती लोकांना कळाली हो. माय कळत नसते. माय कधीच कळत नसते. माय कधीच कळत नसते. माय कळून घ्यायची नसते. माय कोणाला कळाली आतापर्यंत? तिच्या पोटी आपण जन्माला आलो, आपल्याला कळालं नाही. माय कुणालाच कळत नसते. मायला समजून घ्यायचं असतं, माय कळत नसते. ज्ञानेश्वरी माय आपली. ज्ञानेश्वरी फक्त ज्ञानोबारायांनाच माहिती, नंतर ज्ञानेश्वरी कुणालाच कळाली नाही. माय कळत नसते. फक्त मायेचा पदर अंगावरती घेतला की तो जो आनंद होतो ना तो शब्दात व्यक्त होत नाही. मग काय करा, फक्त ज्ञानेश्वरी आपली माय आहे असंच समजून तिचा पदर धरून चाला. म्हणजे काय करा, वाचता येत नाही ना, नुसतं ओव्यांवरती बोट फिरवा, नुसतं बोट फिरवा, नुसतं बोट फिरवा.
ज्ञान होय अज्ञानासी आईसा वर त्या टिकेसे. माहिती लेकराने भाकरला काकर म्हटलं तरी तिला कौतुक वाटतं, पाण्याला मम्मम म्हटलं तरी मायला कौतुक वाटतं. जाऊ द्या, माय लेकराला सजवते. माझ्या माता बसल्यात सगळ्या लेकराला, हे सगळे लेकरं आहेत, यांच्यापेक्षा जे लहान लेकरं असतील माय लेकरांना सजवते, नवे कपडे घालते, दागदागिने घालते, त्याला पावडर टिकले करते, काजळ भरते आणि त्याला नजर लावू नये म्हणून तीच बळबळ करते आणि तीच त्याच्या गालाला टीट लावते. बरं, कोणते कपडे घातले त्या लेकराला कळतात का? कोणती पावडर लावली त्याला समजतं का? माती लावली काय, जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर, हिमालयन रामदेव बाबाची पावडर चोपडली, त्याला समजतं का? नाही. फपुटा लावला काय आणि पावडर लावली काय, लेकराला कळत नाही. टिकली लावली काय, त्याला अलंकार घातले काय, ते लेकराला त्याचे काहीच सुखदुःख नाही. मग माय त्याला का सजवते? त्या लेकराला काही घेणदेण नाही, पण लेकराला सजवलं की मायला आनंद होतो. तसं तुम्ही ज्ञानेश्वरीवरतून नुसतं असं बोट फिरायला लागले ना की आळंदीत बसलेल्या आपल्या मायला आनंद होतो की माझे लेकरं चला काही का होईना, या वयात का होईना आता माझ्या आश्रयाला आला. आणि मग मात्र ते संत तुम्हाला कधी सोडून जात नाही. 5 मिनिट ज्ञानेश्वरी वाचा मायबापा, 5 मिनिट गाथा वाचा जगद्गुरु तुकोबारायांचा, 5 मिनिटात जेवढं होईल तेवढं. आणि 5 मिनिट सगळं घर एका ठिकाणी बसून रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. 15 मिनिट देवासाठी द्या. 23 तास 45 मिनिट भगवान परमात्मा तुमचा सांभाळ करतो. इतकं करा. 15 मिनिट देणं लई झालं का हो? अर्धा घंटा तुम्ही नको त्या व्हिडिओ पाहतस, काहीच नाही, मान वाकडी होई जायले, काही रातले जप मावी असा करतस. 15 मिनिट आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, की माझी सांगा काकुळती. आणि ज्याला काकुळती सांगायची आहे तर मग स्वतःचा परिचय बी करून द्यावा लागतो. माझी किव का करायची त्याचं कारण तिसऱ्या चरणात. त्यांना हवी विसर पडी जातो, तुमचा ऐकताना विसर पडून जातो. लुब्धनी नाद. अनाथ, मी अनाथ आहे, अनाथ अपराधी पतितागळा, परी पाया वेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझे सांगा काकुळती. विठोबा रखुमाई टाळे 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 बरोबर टाळे वाजवा. हा 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा
की जय सद्गुरु निवृत्तीनाथ नाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय सियावर रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान भगवान की जय नमः पार्वते पते हर हर छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज महाराज की जय विठोबा रघुबा रघुबा वा कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे आठवण तुम्ही देवी भांडवा किंवा सांगा वा कुळती अनाथ प्रतिपती तागडा परिपाय वेगळा नका करू मी अनाथ आहे हो अनाथ कुणाला म्हणतात ज्याला आई वडील नाही त्याला अनाथ म्हणतात संसारातले आई वडील गेले आणि परमार्थातले आई वडील आहेत भगवान पंढरीश परमात्मा माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या बाप आणि माझी विठ्ठल रखुमाई माझे माय आणि बाप पांडुरंग परमात्मा आहे माझं माहेर पंढरपूर ग असं वाटत माहेरी जावं आहे पांडुरंग माझे पिता आहे रखुमाई माझी माता पुंडलिकरायाचे दर्शन घेवो ग असं वाटत माहेरी जावं माहेर पंढरपूर आहे माहेर संतांचे काय गोड चिंतन हो 32 लाख लोक आले यंदा माहेरात 32 लाख रेकॉर्ड झाले यंदा रेकॉर्ड विठाला अनाथ ज्याला आई वडील नाहीये कल्पना करा आपण जेव्हा लहान होतो बाप सोबत असायचा बापाचं बोट धरून आपण एखाद्या कपड्याच्या दुकानात दिवाळीला जायचो बाप जर सोबत असला तर अख्खं दुकान आपलं आहे हा पॅटर्न दाखव तो कपडा दाखव ते डिझाईन दाखव तो कलर दाखव पोरगं नुसतं उड्या मारतं लेकरं म्हणतं काय आगाऊ नाही ते पोरगं त्याला माहिती माझा बाप माझ्यासोबत आहे ज्याचा बाप ज्याच्यासोबत आहे अख्खं जग त्याला आपलंसं वाटतं आणि तुम्ही त्या दुकानातून बाहेर पडली रस्त्याच्या कडेला एक पोरगं काहीतरी विकतायत बापाचं त्या ठिकाणी आश्रय नाही घरात आई वडील नाही लहान लेकरू आहे पोटा पाण्यासाठी त्याला व्यवसाय करावा लागतोय आणि जेव्हा एखाद्या बापाचं बोट धरून एखादी पोरका आनंदानं उड्या मारत जाताना पाहतं तेव्हा त्या पोराला वाटतं आपलाही जर बाप जिवंत असता ना तर आज आपल्याला इथे बसून हे विकायची गरज नसते जोपर्यंत बाप आहे हे बघा बाप म्हातारा असू द्या जर्जर असू द्या रोगी असू द्या निर्धन असू द्या त्याच्या पुढे जाऊन सांगू बाप व्यसनी असू द्या हो पण बाप बाप असतो जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत घर झाकलेलं असतं जोपर्यंत आपला बाप जीवनामध्ये आहे ना अख्खं जग आपल्याला आपलंसं वाटतं एकदा बाप जीवनातून गेला की माणूस अनाथ होतो तुकोबर आहे सांगता देवा अनाथ अपराधी पतिता गळा परी पाया वेगळा नका करू शहाजी राजे गेलेत शिकारीला गेले होते घोड्याचा पाय वेलीमध्ये अडकला घोडा खाली पडला शहाजीराजे कोसळले डोक्याला मार लागला शहाजीराजे गतप्राण झाले बातमी वाऱ्यासारखी धावत राजगडावरती आली जिजाबाई साहेबांपर्यंत बातमी आली की माझं कुंकू गेलं महाराज साहेब गेलेत ज्यांच्या सोबत जीवनातले चढ उतार बघितले ज्यांच्या सोबत हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रंगवलं आज तेच गेले जगण्यात अर्थ नाही साहेब जिजाऊंनी हिरवं पातळ हिरवा चुडा कपाळाला भळ मोठं कुंकू सौभाग्य अलंकार अंगावरती चढवले आणि आता स्थित प्रज्ञ भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायासारखं आई माय भगवती माय जिजाऊ सती जाण्याकरता निघाल्यात महाराजांना माहिती पडलं महाराज आईसाहेबांच्या जवळ गेले पाय धरले आईसाहेब बाबा गेले पोरके झालो तुम्ही जाणार आम्ही अनाथ होऊ आमचं ऐका हो साहेब
आयुसाहेब हे स्वराज्याची संकल्पना तुम्ही आम्हाला गर्भात असताना शिकवली. आम्हाला स्वराज्य, हिंदवी स्वराज्य, आपलं राज्य, आपली माणसं, आपली रयत, मला हे काही ठाऊक नसतं. मी गर्भस्थ असताना तुम्ही हे बालकडू पाजलं. आईसाहेब ऐका, आईसाहेब जर तुम्ही सती जात असाल तर हे स्वराज्य, हे हिंदवी स्वराज्य, हे कर्तृत्व, हा पराक्रम दाखवायचा कोणाला? मायबापा एक ध्यानात ठेवा. किती मोठे व्हा, किती पैसा कमवा, किती मोठे बंगले बांधवा, किती नाव कमवा, तुमचं किती त्या ठिकाणी पार तुम्हाला पंतप्रधानाच्या हातून, राष्ट्रपतीच्या हातून पुरस्कार मिळू द्या, तुम्हाला जगातला सगळ्यात मोठा नोबेल पुरस्कार प्राप्त होऊ द्या, जग किती कौतुक करू द्या, पण जोपर्यंत आपल्या मायबापाची कौतुकाची थाप पाठीवर पडत नाही तोपर्यंत जगातलं सगळं कौतुक त्या ठिकाणी फुकट आहे. मायबाप, माईची हात, बापाचा हात पाठीवरतून पळावा, कौतुक करणारे मायबापांचे हात असावे. महाराज साहेबांनी सांगितलं की आऊसाहेब, जर तुम्हीच आमचं कर्तृत्व पाहायला मागे थांबत नसाल तर आम्हाला याची काही गरज नाही आहे. शेवटी लेकरासाठी जिजाबाई साहेबांना सती जाण्याचा विचार थांबवावा लागला. महाराजांना माहिती होतं माझ्या जीवनातली स्फूर्ती देवता माझी माय आहे, माझ्या जीवनातली मला क्रांतिकारी बनवणारी माझी माय आहे. आणि म्हणून आई वडील गेले की माणूस अनाथ होतो. अनाथ अपराधी पतिता गळा, परी पाया वेगळा करू नका करू. हे करा. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षेना. तुम्ही जर मला भगवंतापर्यंत घेऊन गेलात, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षिना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझे सांगा काकुळती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, करविले तैसे केली कटकट वाकडे करणे देव जाणे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलणे मग क्षमा करणे. तुमच्या पोलीस कृपेस